नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा एवढासा काट आहे आणि याच्यापासून आपल्याला छान अशी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर छोट्याशा काठापासून तुम्ही कोणतीही साईज असली आणि कितीही उंचीचा गळा असला तरी सुद्धा ही डिझाइन तयार करू शकतात। तर त्याच्यासाठी तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाउज शिलाई करत असणार त्या मापानुसार शोल्डर, मुंडा आणि गळ्याची खोली तुम्हाला किती इंचाची घ्यायची आहे तर या मापानुसार पूर्ण गळा आपल्याला आखून घ्यायचा आहे। तर ही गोल गळ्याला छान डिझाइन तयार करायची आहे। तर अशा पद्धतीने गोल गळा अस्तरवरती आखून आणि दुसऱ्या बाजूला लगेचच आपल्याला तो सेम डार्क करून घ्यायचा आहे। डार्क करून झाल्यानंतर आपल्याला गळ्याला आणि कमरपट्टीवरती कमरपट्टी जोडायची नाही, म्हणून अस्तर हा बरोबर सुलट बाजूने ठेवून घ्यायचा आणि ब्लाउज पीस हा बरोबर सुलट बाजूने ठेवून घ्यायचा आणि पूर्ण गळ्याला आणि कमरेकडची जी बाजू आहे तिथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकतात गळा हा जो थोडाफार चुकला असेल तर बरोबर आपल्याला गोल करून घ्यायचा आहे। तर ही डिझाइन तुम्ही मटक्या गळ्याला किंवा मग पान गळ्याला सुद्धा करू शकतात, परंतु मी अशा पद्धतीने गोल गळ्याला छान अशी ही डिझाइन तयार करून घेत आहे। तर सर्वात आधी मी बरोबर अशा पद्धतीने गळ्याला आणि कमरेला शिलाई करून घेत आहे। तर इथं आपल्याला अशा पद्धतीने कमरेला शिलाई केली तर कमरपट्टी जोडायची गरज राहत नाही। अशा पद्धतीने शिलाई झाली नंतर मग जो काही गोल गळा आहे तो अशा पद्धतीने कट करून आणि छोटे छोटे पूर्ण गळ्याला गोल असल्यामुळे कट मारून घ्यायचे। कट मारल्यामुळे अस्तर पलटवायला सोपं जातं। नंतर मग अशा पद्धतीने आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे आणि पूर्ण गळ्याभोवती आणि पूर्ण अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करत असताना अस्तर बरोबर हाताने छान सेट करून घ्यायचा आहे। तर बघू शकतात गळ्याला शिलाई झाली त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आहे। खालच्या बाजूला बरोबर अस्तर सेट करत आणि मग मी शिलाई करत आहे। कुठेही चुन्या वगैरे किंवा मग घोळ वगैरे होणार नाही ही काळजी घेत आपल्याला अस्तर जोडायचं आहे। सर्व बाजूंनी शिलाई झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे ब्लाउज पीसचा तो आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा आणि नंतर मग आपण कमरेला जे काही 2 टक्स देत असतो ते टक्स आपल्याला लगेचच देऊन घ्यायचे आहेत। तर ही अगदी सोपी अशी पद्धत आहे। छोटासा जरी काट असला तरी आपण ही डिझाइन तयार करू शकतो। नंतर मग अशा पद्धतीने एक्स्ट्राचा भाग कट केला आणि टक्स मारून घेत आहे। अशा पद्धतीने मध्य सेंटर जो काही आहे गळ्याचा मध्य सेंटर तिथपर्यंत हा भाग फोल्ड केला आणि दोघही बाजू सेम त्याच पद्धतीने टक्स मारून खालच्या बाजूला लॉक केलं, वरच्या बाजूला लॉक केलं आणि दोघही टक्स मारून घेतला। दोघही टक्स मारून झाल्यानंतर मध्य सेंटर काढून घेतले। त्याच्यानंतर हा पेपर कॅनव्हास घेतला आणि तो 3 फोल्ड करून घेतला आणि अशा पद्धतीने 2.5 इंच अंतर मोजून घेतलं आणि त्याचा मध्य सेंटर काढून घेत आहे। उभं अंतर दोघही बाजूंना आपल्याला 2-2 इंच किंवा मग 2.25 इंच घ्यायचं आहे। तर मी हे 2.25 इंच इतकं अंतर दोघही बाजूंना घेतलं। तर उभं अंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार 2 किंवा 2.5 इंच घेऊ शकतात। तर हे कपड्यावरती सुद्धा डिपेंड असतं। तुमच्याकडे कपडा जास्त असेल किंवा मग काठ किती उंचीचा किती रुंदीचा आहे याच्यावरती। नंतर अशा पद्धतीने जे काही आपण आखून घेतलेलं आहे परफेक्ट आपल्याला त्याच मापावरती कट करायचं आहे। किंवा मग पिन लावून पॅक करायचं आणि मग कट करायचं, जेणेकरून दोघही किंवा मग हे जो काही पेपर कॅनव्हास आहे तो मागे पुढे होणार नाही। बघू शकता 3 फोल्ड करून मी हे चौकोनी पेपर कॅनव्हासचे तुकडे तयार करून घेतले। नंतर जो काही काठ आहे तो बरोबर अशा पद्धतीने ठेवून घेतला। खालच्या बाजूला थोडा कट करून घेत आहे आणि हे तिघही जे काही पेपर कॅनव्हासचे तुकडे आहेत ते अस्तरवरती आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर काठ मोठा असेल तर तुम्ही पॅचवर्कची सुद्धा छान अशी डिझाइन तयार करू शकतात, परंतु छोटासा काठ असला की मग आपण खूप छान अशी ही
डिझाईन तयार करू शकतो। तर जे काही चौकोनी आपण पेपर कॅनव्हाचे तुकडे केलेले होते ते जोडून आणि जे काही एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे। पूर्ण कट करून घेतला त्याच्यानंतर जो काही मध्य सेंटर आपण काढून घेतलेला आहे तिथं अशा पद्धतीने बरोबर आपल्याला मध्य सेंटरवरती दोघही बाजूंचे कोने येतील हे लक्षात ठेवत हे जे काही आपण 3 भाग करून घेतलेले आहेत तर हे चौकोनी बरोबर अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे। तिघही मी सेम ह्याच पद्धतीने बरोबर एकसारखे जोडून घेतले आणि त्याच्यानंतर मग जे काही धागे वगैरे एक्स्ट्राचा भाग आपण आतमध्ये फोल्ड केलेला नाही किंवा मग पलटवून घेतलेला नाही त्याच्यासाठी मग इथं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे, जेणेकरून जे काही एक्स्ट्राचा आपला कपडा आहे शिलाईच्या बाहेरचा तो बरोबर लेस खाली दाबला जाईल। लेस लावत असताना जे काही कोने आहेत ते चुकणार नाही ही काळजी घेत आपल्याला बरोबर लावून घ्यायची। नंतर तिच्यावरती लगेचच आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक लेसचा वापर करू शकतात। नंतर कट केली खालचा जो काही भाग आहे त्याच्यावरती मी जोडून घेतली। त्याच्यानंतर जी काही शेवटची डिझाईन आहे तिच्यावरती सुद्धा लगेचच आपल्याला अशा पद्धतीने लेस जोडून घ्यायची आणि खालच्या बाजूला जो काही लेस जोडलेली आहे तो कोणाबरोबर हिच्या खाली दाबायचा। जोडून घेतली लगेचच तिच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे। कोण्यांचा आकार तुम्ही बघू शकतात अगदी परफेक्ट आलेला आहे। एक्स्ट्राची लेस मी कट केली आणि तुम्हाला जर पूर्ण गळ्याला लेस लावायची असेल तर तुम्ही ऑप्शनल आहे तुम्ही लावू शकतात किंवा मग लावायची नसेल तर नाही लावू शकत। तर जो काही गोल गळा आहे त्याला मी लगेचच अशा पद्धतीने ही लेस लावून घेत आहे। तिच्यावरती सुद्धा आपल्याला लगेच डबल शिलाई करून घ्यायची जेणेकरून ही लेस एका बाजूला उचकली जाणार नाही। पूर्ण लेस लावून झाली त्याच्यानंतर मग जे काही आपण चौकोनी डिझाईन तयार केली आहे त्याच्या मध्य सेंटरवरती तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार बो लावू शकतात किंवा मग बटन किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन तयार करून आणि करू शकतात। तर मी इथं बटन लावून घेतलं। तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि अगदी छोट्याशा काठापासून खूप छान अशी ही डिझाईन तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही डिझाईन तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।